तुम्ही मासवडी खाल्ली असेल, पण अशा प्रकारची मासवडी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. एकदा नक्की करून बघा, खायला खूप चविष्ट लागते. तव्यावर खसखस टाकायची, खसखसला भाजून घ्यायचं, मग खोबरं टाकायचं किसलेलं, ते पण भाजून घ्यायचं. त्यात तव्यावर कांदा टाकून घ्यायचा, तेल टाकायचं, कांद्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होतं भाजून घ्यायचं. मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यात हळदी पावडर टाकायचं, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. कढईत तेल टाकायचं, मोहरी, जिरे, हळद टाकून घ्यायचं, गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. उकळी आली की बेसन टाकून छान घट्टसं हाटून घ्यायचं. 2 मिनिटं झाकून टाकायचं. मग एक ओला कापड घ्यायचा, त्याच्यावर बेसन टाकून घ्यायचं आणि त्याला थापून घ्यायचं. त्याच्यावर मसाला पसरून घ्यायचा आणि मासवडी बनवून घ्यायची आणि त्याला सर्व साईडला ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी. मग मसाला बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये घरगुती काळा मसाला घ्यायचा, ही जास्त तिखट नाही हा मसाला, आणि त्याला थोडं पाणी टाकून पातळ करून घ्यायचं. मग मासवडी कट करून घ्यायची, ती मसाल्यात बुडून घ्यायची. तव्यावर तेल टाकून घ्यायचं, एक एक करून मासवडी तिच्यात ठेवून घ्यायची. मिडियम गॅसवर छान फ्राय करून घ्यायचं. झाली का नाही आपली मासवडी तयार. कशी वाटली तुम्हाला, आवडली असली तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.